हाय सर्वांना. खरं तर आज खूप निवांत आणि फ्री आहे. म्हणजे आतापर्यंत वेळ किती महत्त्वाची असते हे प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला अनुभवातून कळलेलीच आहे. आणि माझ्या सध्याच्या या वातावरणामध्ये कालचा दिवस काय होता आणि आजचा दिवस माझ्यासाठी कसा गेला ते 2च दिवसाचं फक्त तुम्हाला सांगते. तुमच्याही आयुष्यात तसं घडतच असेल. वेळेला किती महत्त्व असतं. आणि चला तर वेळ न घालवता मी पटकन सुरुवात करते. आत्तापर्यंतचे दिवस ही माझे खूपच बिझीच जात होते आणि प्रत्येकालाच वेळ नसतो. प्रत्येकजण कामातून वेळ हा काढत असतो. तर कालच्या दिवसाचं सांगते. काल होता शनिवार. आता ही व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे. मंडेला ही व्हिडिओ टाकणार आहे. तर काल शनिवार होता. रेग्युलर ड्युटी होती आणि माझी ड्युटी ही काल 5 वाजेपर्यंत होती. आणि त्यात माझ्या वडिलांच्या प्लेटलेट्स ह्या चेक करायच्या होत्या आणि त्यांचा फिटनेसचा रिपोर्ट हा डॉक्टरांकडून घ्यायचा होता. तर CBCसाठी लॅबवाल्याने ब्लड टेस्ट घेऊन गेला घरी येऊन आणि त्याचा रिपोर्ट पण तयार झाला. प्लेटलेट्सचा काउंट हा व्यवस्थित आला आणि मला ते सर्व रिपोर्ट्स डॉक्टरांना दाखवायचे होते. मग मी विचार केला, आता वडिलांना काय हॉस्पिटलमध्ये न्यायची गरज नाही, कारण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर खूप वेळ लागतो हे तुम्हालाही माहिती आहे. परंतु ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये फोन केला डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी, तर असं कळलं की डॉक्टर 2:30 वाजेपर्यंत आहे आणि 2:30च्या आतमध्ये तुम्हाला येऊन जावं लागेल. मग मी 1 ते 2 ही जेवणाची सुट्टी असते. तर त्या 1 ते 2 या जेवणाच्या सुट्टीमध्ये माझं जेवण न करता मी तशीच हॉस्पिटलमध्ये गेले रिपोर्ट्स घेऊन. आणि तिथे मग वेटिंगला थांबले. तर 2:30 वाजता माझा नंबर आला. डॉक्टरांना आतमध्ये भेटले. डॉक्टरांनी सांगितलं, वडिलांना आणले का? तर नाही बोलले. मग डॉक्टर म्हणाले की मला फिटनेसचा रिपोर्ट द्यायचा आहे, म्हणजे मला त्यांचं BP चेक करायचा आहे, हार्टबीट चेक करायच्या आहेत, त्यानंतर ऑक्सिजन लेवल चेक करायचे आहे. या सगळ्या गोष्टी चेक करूनच मला रिपोर्ट द्यावा लागेल ना. तर तुमचे वडील घेऊन या. आणि त्यांच्या डोळ्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं आहे, त्यामुळे फिटनेस रिपोर्ट हा खूप गरजेचा होता. गेले काही दिवसापूर्वीच मी त्यांचे काही रिपोर्ट्स हे काढलेले होते, कारण ऑपरेशनसाठी कुठल्याही फिटनेस रिपोर्ट फार महत्त्वाचा असतो. हे जे रिपोर्ट्स असतात, ब्लड टेस्ट वगैरे बाकीचे सर्व, हे फक्त 1 महिनाभरच चालतात. आणि मला ही भीती होती की 1 महिन्यानंतर मला ह्या सर्व प्रोसेस परत कराव्या लागतील, कारण ज्या डोळ्याच्या डॉक्टर मॅडम आहेत त्यांनी काही रिपोर्ट्स आम्हाला सांगितले होते आणि त्या तपासणी आम्ही सगळ्या केल्या होत्या. त्यात प्लेटलेट्स काउंट हा कमी असल्यामुळे जवळपास 3 आठवडे त्या प्लेटलेट्स काउंटसाठी आम्हाला लागला आणि त्या आता यावेळेस बरोबर आल्या होत्या. म्हणून ह्या सगळ्या धडपडी माझ्या चालू होत्या. मग डॉक्टर बोलले की आता 2:45 होत आलेत आणि मला पण जेवायला जायचं आहे, तर तुम्ही आता सोमवारी या. आणि मी विचार केला, जर सोमवारी मी गेले तर परत त्यांच्या डोळ्याच्या ऑपरेशनला पुढे उशीर होईल. मग मी डॉक्टरांना म्हटले, डॉक्टर मी आता 10 मिनिटातच माझ्या वडिलांना घेऊन येते, कारण हॉस्पिटल आमच्या घराच्या जवळच आहे. डॉक्टर बोलले की मी आता जेवायला चाललोय, तुम्ही 5:30 वाजता त्यांना घेऊन या. मग 5:30ला मला शक्य नव्हतं, कारण काल यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी होती आणि तो प्रोग्राम होता. तो प्रोग्राम जो आहे 7:30-8 पर्यंत चालणार होता. मग डॉक्टरांना म्हटले की तुम्ही संध्याकाळी जास्त किती वेळ आहे? तर ते बोलले 7:30 पर्यंत आहे मी. आणि मला 7:30 पर्यंत नेणं शक्य नव्हतं आणि मला तिथून येणंही शक्य नव्हतं. मग मी डॉक्टरांना विनंती केली, म्हणजे मी जेवण केलेलंच नव्हतं. तर मी डॉक्टरांना म्हटले की उद्या काही करून माझ्या वडिलांना मी घेऊन येते आणि तुम्ही जर इथे असाल तर मला तेवढा फिटनेस रिपोर्ट द्या. म्हणजे अक्षरशः मला ते सांगताना डोळ्यात पाणी आलं आणि मी जी माझी परिस्थिती होती त्यांना सांगितली की मी आता माझ्या जेवणाच्या सुट्टीमध्ये आली आहे आणि मी त्यांना सांगितलं की मला संध्याकाळी पण असा कार्यक्रम आहे, थोडंसं वेळेचं ॲडजस्टमेंट करा ना डॉक्टर, असं विनंती केली. डॉक्टरांनी पण मला सहकार्य केलं. मग डॉक्टर बोलले की उद्या संडे आहे, माझी OPD बंद आहे, पण ठीक आहे, तुम्ही 10 वाजता घेऊन या तुमच्या वडिलांना. म्हटलं चालेल. मग मी आज सकाळी वडिलांना घेऊन गेले 10 वाजता डॉक्टरांकडे.
10 वाजता डॉक्टरांकडे नेण्या अगोदर मी कुठे गेले होते त्याची व्हिडिओ मी टाकलीच आहे. खरं तर काल दिवसभरात माझ्या मुलीचे पण 4-5 फोन आले होते मला. मी व्यस्त असल्यामुळे तिला सुद्धा सांगितलं की मी तुला नंतर कॉल करते आणि ती सुद्धा माझ्यावर नाराज झाली होती. मग संध्याकाळी 8 वाजता जेव्हा मी घरी आले, गाडीवरून उतरले, तेच मी तिला कॉल लावत होते. 2 फोन लावले पण तिने काही उचललाच नाही माझा फोन. ती सुद्धा नाराज झाली होती. मग तिने नंतर उचलला. तिच्याशी खूप बोलले मग मी फोनवर. आणि आज सकाळचा जो वेळ आहे हा माझा फ्रीज गेला म्हणायचं. म्हणजे मी आज सकाळी पण झोपेतून उठले. त्यानंतर मी माझं वरती गच्चीवर येऊन जे झाडांचं काम असतं ते केलं. त्यानंतर मग मी 10ला वडिलांना घेऊन गेले. तर 1:15 ते 1:30च्या दरम्यान घरी आले. घरी आल्यानंतर माझी बहीण आली होती. तिच्याशी गप्पा, जेवण, त्यानंतर आणखीन 2 पाहुणे आले होते, त्यांच्याशी बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि थोडासा आराम पण केला दुपारी. त्यानंतर झोपेतून उठून फ्रेश झाल्यानंतर मी वरती परत आले. वेळ होताच. आता वेळ आहे तर तुम्हाला सांगूयात की वेळेचं किती महत्त्व आहे. म्हणजे काल माझी काय वेळ होती आणि आज तीच वेळ माझ्याकडे भरपूर आहे. तर असं असतं वेळेचं नियोजन आणि ते वेळेलाच करावं लागतं. आणि आज मला फिटनेस रिपोर्ट मिळाला आहे. त्यामुळे उद्या आता डोळ्याच्या त्या डॉक्टर मॅडमकडे जाऊन ऑपरेशनची डेट मला घेता येईल. तर असा होता माझा कालचा आणि आजचा, म्हणजे शनिवार आणि रविवार हे 2 दिवस. आणि ही व्हिडिओ मी टाकणार आहे सोमवारी. मी माझी एक व्हिडिओ एडिट करून ठेवली टाकायला. म्हणजे अशा 2-4 व्हिडिओ मी काढल्यात. पण तुम्हाला माहितीच आहे जे व्हिडिओ बनवतं त्यांना माहीत आहे एडिटिंगला थोडासा वेळ लागतो. आणि मी एडिटिंगचं काम केव्हा करते, जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये कुठं बसलेली आहे, माझा वेळ फ्री चाललाय, तिथे मात्र मी माझं एडिटिंगचं काम करत असते. म्हणजे तोही वेळ माझा कामातच घालवते. तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.